कणकवलीत ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेची युती, शहर विकास आघाडीच्या संदेश पारकरांना शिवसेनेचा पाठिंबा, नितेश राणेंविरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले. कागलचं राजकारण 24 तासात फिरलं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, कट्टर विरोधक मुश्रीफ सवरजित घाटगेंचा तह, शिंदेंची शिवसेना एकाकी. किळसवाने दहशतवाद एखाद्या अबलेवर केलेला असावा अशा पद्धतीचे भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे. सांगोल्यात शहाजीबापू पाटील गटाला दे धक्का. नगरपालिका निवडणुकीत भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा गटाची युती. माझ्या पक्षाला आम्हाला सगळ्यालाच माहित आहे, आमचे सगळे 60 आमदार आहेत. प्रत्येक जण सांगतो त्या ठिकाणी आमच्या विरोधात राष्ट्रवादीने कशा पद्धतीने काम केलेलं आहे. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांची पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी वनमंत्री गणेश नाईकांचा अजब फंडा. बिबट्यांच्या हल्ल्यात मृतांच्या वारसांना 25 लाख देण्यापेक्षा बिबट्यांना शेळ्या कोंबड्या खायला घालण्याचा पर्याय, गणेश नाईकांचा सल्ला. विरोधकांच्या टीकेनंतर काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती. 2020 मधील साधू हत्याकांडात प्रमुख आरोपी म्हणून भाजपनेच केला होता आरोप. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पुढील सुनावणी 19 नोव्हेंबरला. निवडणूक कार्यक्रमात अडथळा आणणार नसल्याचा कोर्टाचा निर्वाळा. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना फाशीची शिक्षा देण्याचे आदेश. 2024 मधील हिंसाचार प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 13व्या स्मृती दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल 11 वर्षांनंतर दादरमधल्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी एकत्र दिसले. पण बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राज ठाकरेंना भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर मार्मिक शब्दात आसूड ओढले. बाळासाहेबांच्या 13व्या स्मृती दिनाच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या सोबत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं. पण त्याआधीच राज ठाकरेंनी एक मार्मिक पोस्ट करत भाजप आणि शिंदेंवर घणाघात केला. जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावण्याच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच. पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे वोट बँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती याची पुसटशी देखील कल्पना नाही. फक्त मतं, सत्ता मिळवणं आणि ती सत्ता मिळाल्यावर वाटेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी थेटपणे भाजप शिवसेनेच्या राजकारणावर प्रहार केला, ज्यावर महायुतीतून प्रतिक्रिया उमटतायत. बाळासाहेबांचं नाव घेऊन स्टँड घेतात बाळासाहेबांचा. काही लोक म्हणतात ब्रँड, पण मी सांगतो एकच ब्रँड आहे आणि ते नाव आहे बाळासाहेब ठाकरे. जे बोलतायत त्यांचा बँड या जनता, महाराष्ट्रातली जनता नक्की वाजवेल आणि त्यांना शेवटच्या स्टँडमध्ये नेऊन पोहोचवल्याशिवाय राहणार नाही, हा देखील विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आजच्या दिवशी तरी त्यांनी राजकारणावर न बोलणं सोयीचं होतं. सन्माननीय राज ठाकरे
यांच्या सर्व प्रश्नांना थेट उत्तर देण्याची क्षमता आमच्याकडे आहे. संधी साधूपणा आणि पलटी मारण्याच्या भूमिका यावरचे थेट प्रश्न आम्ही विचारू. आज ती वेळ नाही. आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन आम्ही करतो आहोत. भाजप शिंदेच्या शिवसेनेवर आघात करत सोमवारी राज ठाकरे उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले. संजय राऊतही उपचारानंतर पहिल्यांदाच बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, चंदूमामा, रश्मी ठाकरे एकत्र स्मृतीस्थळी थोडा वेळ बसले. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची काही वेळ चर्चा झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र बघता उपस्थित शिवसैनिक भावनिक झाल्याचं दिसून आलं. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी ठाकरे बंधू एकत्र आल्यानं पुन्हा एकदा ठाकरे बंधूंमधल्या एकोप्याचं दर्शन घडलं. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर राजसाहेब आले, उद्धव साहेबांबरोबर ते पण इथे आज होते. तर मला असं वाटतं की ही जी काही एक फोर्स आहे इट इज टू बी रेकेंड आता महाराष्ट्रात. आणि हे दोघे मिळून ज्या प्रकारे महाराष्ट्रात मराठी माणसावर अन्याय होत आहे, ज्या प्रकारे महाराष्ट्रात मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न होत आहे या सरकारकडनं, आणि जे कोणते ढोंगी स्वतःला ठाकरेंचे अनुयायी आणि ठाकरेंचे वारसदार म्हणत आहेत, मला असं वाटतं की त्यांच्या मनात धडकी भरवणारा आजचा हा दिवस आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्यात. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी झालेल्या या भेटीत कौटुंबिक एकता दिसली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय. त्यात राज ठाकरेंनी थेटपणे भाजप आणि एकनाथ शिंदेंना लक्ष्य करत आगामी लढतीचं रणशिंग फुंकलं. त्यामुळे त्या काळात ठाकरेंमधील या एकीचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एकूणच काय तर नगरपंचायत निवडणुकीत कोण कुणासोबत आहे याचा काहीच मेळ लागत नाहीये. सत्तेसाठी कुणी कुठेही जायला तयार आहे. कालपर्यंत एकमेकांसाठी मतं मागणारे आज कुस्ती खेळतायत आणि कालपर्यंत कुस्ती खेळणारे आज दोस्ती करतायत. सामान्य माणसाचं डोकं मात्र या सगळ्यात चक्रावून गेलंय. त्याला कळत नाहीये काय चाललंय. नगर परिषदेत आघाडीत बिघाडी, महायुतीत ही दोस्तीत कुस्ती. सत्तेसाठी विरोधकच सोबती. राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. स्थानिक पातळीवरील या निवडणुकीत अनेक युत्या आणि आघाड्या अस्तित्वात आल्या. सोलापूरच्या सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना रोखण्यासाठी भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी, उभाटाची युती झाली. त्यामुळे माजी आमदार शहाजी बापू पाटील संतप्त झाले. त्यांनी भाजपावरती जोरदार घणाघात केलाय. आज हिडीस किळसवानं दहशतवाद एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे. ही राजनीती एक प्रतीक आहे सांगोला. अशी जर राजनीती महाराष्ट्रात होणार असेल तर या वैभवशाली राजकारणाच्या महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या थोड्या दिवसात उद्ध्वस्त झालेल्या तुम्हा सर्वांना दिसतील. बीड नगरपालिका निवडणुकीत महायुतीचे मित्रपक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने आले. उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली.
सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना उभाटा आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अशी आघाडी झाली. नगराध्यक्ष पदासाठी शरद पवारांच्या पक्षाचे नेते सुरेश शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. तिथं हुल्लडबाजी, दादागिरी, गुंडशाही, लोकांना लोबाडायचे धंदे ज्यांनी ज्यांनी केले त्यांना खड्यासारखी जनता बाजूला सारे. नाशिकच्या नांदगाव पाठोपाठ मनमाड नगर परिषदेच्या निवडणुकीतही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवून शिवसेना आणि भाजप यांची युती झाली आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप सोबत युती करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याला यश मिळालेलं नाही. सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक आरोपांच्या फैरीमुळे गाजते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही निवडणूक बिनविरोध करावी, तसंच आपण उमेदवारी अर्ज भरू नये यासाठी भाजप नेते राजन पाटील आडकाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस संरक्षणात उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अनगर नगरपंचायत निवडणूक लागलेली आहे. मी तिथे इलेक्शनचा फॉर्म भरणार आहे. त्यासाठी आमचे माजी आमदार राजनजी पाटील, विक्रांत पाटील, अजिंक्य राणा पाटील हे गेले 8 दिवस झाले मी तिथे यायचंय म्हणून, तर सगळीकडे त्यांनी ट्रॅप लावला आणि निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागलाय. हा आरोप आज होत नाही. हा आरोप आमच्या अनगरकरांवर गेली 40 वर्ष होतोय. कारण दुसरा कुठलाही विषय या मंडळीकडे आमच्या गावासाठी आणि आमच्या परिसरासाठी नाही आहे, म्हणून करता असे बिनबुडाचे आरोप करतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नव्या युती आणि आघाड्या समोर आल्या. मित्रपक्ष एकमेकांच्या समोरही ठाकलेत. अशा या राजकीय साठमारीत राज्यातील ग्रामीण भागातील जनता कुणाच्या पारड्यात मत टाकतं याचा फैसला 3 डिसेंबरला होणार आहे. नरेश बोबटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.